हलकी तुला दाखवतो जत्रा. MHJ Unplugged. रेडी रेडी. 1 2 3 ऍक्शन. नमस्कार मंडळी. मनोरंजनाचं कळलं? जे काम आपल्याला येत नाही मुद्दाम चुकलात ते तुम्ही. आपण करू नये. चुकलं नाही. तुम्हाला येते, मी तेच म्हणणार आहे, नाही तुम्ही गं. इतके हुशार आहात. नमस्कार मंडळी. दे बघ मंडुळी पाहिलंच असं माझं होतं. मुद्दाम करताय तुम्ही. मंडळी- आय कांट मंडळी बिलीव्ह कोणीतरी म्हटलं दॅट. होतं. आय कांट. मीच मी विसरूच शकत नाही. नमस्कार मंडळी कधी अगदी बिगिनिंगला म्हटली होती ना? अजय अतुल दादा आले होते आणि मी त्यांची इतकी डाय हार्ट फॅन आहे की ते जेव्हा मी ज्यांची फॅन असते असे लोक येतात ना, ते आम्ही फंबल करते. सो तेव्हा ते आले होते आणि द व्हेरी फर्स्ट थिंग नमस्कार मंडुळीच, तेच चुकले मी. आणि ते आजही मला मंडुळी, हाय मंडुळी कशी आहेस, सो असं होऊ शकतं की मी ज्यांचा फॅन आहे त्यांच्यासमोर मी फंबल करू शकतो. दॅट आय डोंट नो. आय एम युअर फॅन. शट अप. संपूर्ण महाराष्ट्र तुझं फॅन आहे. ज्या पद्धतीने जत्रेची प्रत्येक भागाची सुरुवात तू करतेस तसं करायचा प्रयत्न मला जमतोय का असा एक ट्राय मारून बघितला. पण जेणो काम तेनो ठाय. तुम्हाला सगळं जमू शकतं चल शेवटचा ट्राय करूया ओके या एकत्र. ओके मुद्दाम चुकायचं नाही. बी नाही ऑनेस्ट. सो एकदा परत लाईन. मुद्दाम नाही नमस्कार चुकायचं. मंडळी. हां. मनोरंजनाचं इंद्रधनुष्य हा घेऊन बस आता ठरलं. 1 2 3 अँड ऍक्शन. नमस्कार मंडळी. मनोरंजनाचं इंद्रधनुष्य घेऊन सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस. सी मी म्हणाले होते की तुम्हाला सगळं जमतं. नाही हो. जस्ट द एनिवे बटरिंग. तुम्ही खूप गोड बोलता. दॅट्स गुड थिंग. तुम्ही सतत कौतुक करत राहता. मूड खराब असेल तरी छान होतो की वाव ओके बरी आहे मी, इतकी वाईट नाही आहे. हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे 7 वर्ष जे चालू आहे ते बिकॉज ऑफ दिस पॉझिटिव्हिटी आपले सचिन गोस्वामी सर, मोठे सर ह्यांचं जे एक टीम बांधणी आहे ते जसं लोकांना ग्रूम करतात, जसं टॅकल करतात, आय थिंक इट्स अ टीम वर्क. या पॉझिटिव्ह नोटवरती आता इतक्या वेळ आम्ही जे बी-रोल रेकॉर्ड करत होतो ते थांबवून खऱ्या एपिसोडला मी आता सुरुवात करतोय. नमस्कार मंडळी. MHJ अनप्लग्ड आजच्या पॉडकास्टमध्ये माझ्या सोबत आहेत द ब्युटिफुल, द रॅविशिंग, द एव्हरग्रीन प्राजक्ता माळे. हास्य जत्रेच्या आमच्या संपूर्ण टीममध्ये सतत कधीही कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत एखाद्या इन्फॉर्मेशनसाठी म्हणा किंवा एखाद्या अचीवमेंटसाठी कायम तथास्तू म्हणणारी आमची मैत्रीण प्राजक्ता माळी. प्राजक्ता कसं वाटतंय MHJ अनप्लग्डमध्ये येऊन? मला मस्त वाटतं. एकतर घरच्या प्लॅटफॉर्मवर आल्याचं फिलिंग आहे जे नसतं बाहेर ठिकाणी. भीती असते, पण इथे एक तर तुम्ही आहात, आपली मैत्री आहे, आपलाच सेट आहे. त्यामुळे इट्स होम कमिंग. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूत्रसंचालनाची मला सवय नाही. मलाही नाही. अरे 970 एपिसोड केलेस ना. मी प्रेक्षक म्हणून येते. मला असं वाटतं की मी पहिला प्रेक्षक आहे जत्रेचा आणि सुरुवातीच्या 4 ओळी फक्त छान उत्साहाने हसतमुख पद्धतीनं आपल्याला त्या करायच्यात आणि प्रेक्षक म्हणून छान एन्जॉय करायचा आहे शो. हे मला पहिलं जे शेड्यूल होतं आपलं तेव्हा मला जमलं नाही. मी काहीतरी प्रेशर घेऊन बसले आणि मला कळलं हे नाही वर्कआउट होणार आहे. नाही तर मी प्रेशराईज होऊन मी ॲक्च्युअल माझे जोक मी ऐकणारच नाही, मेंदूमध्ये जाणारच नाहीत ते. मग मला सेकंड शेड्यूलपासून मी स्वतःला ट्विक केलं. म्हणणं तू फक्त बघ, कार्यक्रम बघ अँड यू एन्जॉय युअर सेल्फ. सो अजूनही मी स्वतःला अँकर म्हणत नाही, मी प्रेक्षक आहे आणि त्याच पद्धतीनं मी आदरातिथ्य जे करायचं एक छान प्रेक्षक आपल्या आवडीचा कार्यक्रम बघत असताना कसं होईल त्याचं असंच मी ट्रीट करते आणि त्यामुळे ते चाललंय. पण मला मधल्या काळामध्ये एक माहिती अशी कळली आहे की खूप लोक गळ टाकून बसले होते की आमच्यासाठी अँकरिंग करशील का, आमच्या रियालिटी शोचं अँकरिंग करशील का, आमच्या इव्हेंटचं अँकरिंग करशील का. नंतरच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या विचारणा करणाऱ्यांसाठी अशा पद्धतीच्या फोन्सला एंटरटेन पण केलं गेलं नाही. इतकं तुला अँकरिंग करायचं नव्हतं, मग हास्य जत्रेचं अँकरिंग कसं काय स्वीकारलं आणि कसं काय घडलंय? ते असतं ना नशिबामध्ये. आय थिंक इट्स डेस्टिनी फर्स्ट ऑफ ऑल. सेकंडली मला नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात. मग चॅलेंज म्हणून किंवा एक्सपिरियन्स म्हणून की तू अनुभव घे ना.
मी म्हणतच नाही तू करिअर म्हणून ते स्वीकार किंवा ती विंग ओपन कर, नाही, तू ॲटलिस्ट एक्सपिरियन्स कर. या तत्वावर आपण एक हे करूया, त्याचं काय म्हणू, आपण एक सत्र करूया अख्खं, आणि दुसऱ्या सत्राला नाही म्हण, असं माझं ठरलेलं डोक्यामध्ये. तर मी तेवढंच करणार होते की आपण छान बघूया की हे पण कसं असतं आणि मग आपण निघून जाऊया. पण मग सेकंड सत्राच्या वेळेस मला प्रसाद ओक म्हणाले, तू सेकंड कर हा बाई, नाहीतर लोकांना असेल तुला काढलंय, तू गेली आहे लोकांना नाही कळणार, तुला काढलंय मुद्दाम असं वाटेल, त्यामुळे सेकंड करणं मस्ट आहे, तू थर्ड नको करू. अशा काही ना काहीतरी गोष्टी येत राहिल्या आणि ते कंटिन्यू झालं. आणि लॉकडाऊनमध्ये आपणच फक्त चालू होतो, त्यामुळे ते कंटिन्यू झालं. आणि लॉकडाऊन नंतर माझं पूर्ण पर्स्पेक्टिव्ह चेंज झालं याच्याकडे बघण्याचं, की आता हे पुण्यकर्म झालं आहे. आता आम्हाला तुझं काम आवडतं, तू किती छान दिसतेस, किती गोड हसतेस, यापेक्षा तुमचा चेहरा बघून, तुम्हाला हसताना बघून आम्ही हसतो, तुमच्या कार्यक्रमामुळे आम्ही हसत असतो, आम्हाला जेवताना आनंद मिळतो, त्याच्याशिवाय आम्ही झोपत नाही, हास्यजत्रा बघितली की आम्हाला छान झोप लागते. या कॉम्प्लिमेंट्स मला फार महत्त्वाच्या आणि खूप मोठ्या वाटायला लागल्या. आणि मग मला असं वाटलं की हे पुण्यकर्म आहे, हा जो सेट आता झालेला आहे फॉर्मॅट, याला हात गालबोट नाही लागलं पाहिजे. तुझ्या कुठल्याही मला आता कंटाळा आला वगैरे असं माझं खूप वेळा होतं ना, कारण मला ॲक्च्युली फार व्हरायटी नाही आहे परफॉर्म करायला, आणि मी पूर्ण वेळ लोकांना वेगवेगळ्या कारण मी पूर्ण वेळ, पण बघा ना, इफ यू आर अ परफॉर्मर आणि तुम्ही पूर्ण वेळ इतर लोकांना परफॉर्म करताना बघताय, वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट करताना बघताय, कॅरेक्टर्स करताना बघताय, तर तुम्हाला हे वाटणार हेल्लो मी एकच गोष्ट करते अँड देर इज नथिंग न्यू टू इट, असं माझं झालेलं मध्यंतरी. बट देन पुन्हा एकदा तेच की आता या फॉर्मॅटला धक्का लावू नको, कारण हे लोकांच्या आयुष्यामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आणतंय, इतका आनंद आणतंय, याला हलवू नका. मी माझी आठवण सांगतो प्राजक्ताबद्दलची. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सोनी मराठीच्या कार्यालयामध्ये पहिल्यांदा भेटायला आले आणि आमचं ठरलं की विनोदी कार्यक्रम करूया आणि अँकर कोण, सूत्रसंचालन कोण करेल. आणि सोशल मीडियावरती एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो मी तुमचा पाहिला होता आणि मी मोठ्यांना तो फोटो पाठवला आणि मी म्हटलं ह्यांची ऑडिशन करा. तर आमच्या टीममधनं गणेश किंवा दशरथ आय गेस नाही, आमच्या टीममधून कोणीतरी, मुळात मी ते आठवलं, मला ते आठवत पण नाही आणि आठवण्याची गरज पण नाही, कारण तो नकारच आला नाही ना, कारण ते स्टेटमेंट असं होतं की ती नाही करणार. आणि मोठ्यांना मी म्हटलं नाही, आपण ऑडिशन करूया. तो दिवस आणि आज दिवस, ज्या कार्यक्रमांच्या नावामध्ये महाराष्ट्र हा शब्द आहे, तो कार्यक्रम लोकप्रिय पण होतो, खूपच लोकांपर्यंत पोहोचतो आणि दीर्घकाळ लक्षात राहतो, असं एक पूर्वानुभव आहे माझा. पुण्याच्या धनकवडी, बिबेवाडी, कात्रज परिसरामध्ये साधारण तुमचं बालपण गेलं आणि तिथून पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ललित कला केंद्रामध्ये BA ड्रॅमॅटिक्स केलं, BA इन परफॉर्मिंग आर्ट्स, डान्स, भरतनाट्यम. आणि तिथपासून आता सिनेमाची निर्माती. काय सांगाल? खरं सांगू, हो? माझं काहीच ठरलेलं नव्हतं. शाळेत असताना मला बरेच जण विचारायचे काय होणार मोठं होऊन, आणि माझं विशेष काय ठरलेलं नसायचं. आणि मला एक दोन गोष्टी वाटत होत्या. मला एक खूप सोशल सर्व्हिसविषयी, माझ्या मनात फार समाजाविषयी काहीतरी केलं पाहिजे ही भावना फार लहानपणापासून रुजली होती. मे बी माझ्या आजोबांमुळे, कारण माझे वडिलांचे वडील हे खूप लांबून वगैरे पाणी आणून झाडं लावायचे, झाडं जगवायचे आणि शेती करायचे पुण्यामध्ये. आणि माझे आईचे वडील आर्मीमध्ये होते. अच्छा. वडील पोलीस खात्यात CID मध्ये होते तेव्हा. आणि मला ते बघताना असं वाटायचं की हे आपण पण केलं पाहिजे, आपल्यासाठी पण आहे हे. तर मला असं वाटायचं आयदर मी पोलीस व्हावं किंवा शिक्षिका व्हावं, एवढंच मला वाटत होतं. पण डान्स मला आईने आईच्या इच्छेनुसार, तिच्या आवडीनुसार टाकलं. आणि माझा स्वभाव असा आहे की मग ज्याच्यात मी पडले ना, मग ते पूर्ण एकदम असं झापड लावून 101% देऊन करायचं. त्याच्यामध्ये अजिबात 1% पण बोट ठेवायला जागा नाही ठेवायची. एक शिक्षिका होत्या ज्यांनी सांगितलं की खूप छान नाचते प्राजक्ता. हो, दुवेदीबाई. त्यांच्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. त्यांना त्यातली काय म्हणत ना, त्यातला एक्स फॅक्टर कळला असं मी म्हणेन, की सगळ्याच जणी नाचतायत की पोरी, पण हिचं नाचणं काहीतरी वेगळं आहे. हिच्यात ती चुणूक आहे, तर तिला नुसतंच असंच मजा हाऊसपर्यंत ठेवू नका, ही आणखी काहीतरी बेटर करू शकते या क्षेत्रामध्ये. तर तिला क्लासिकल भरतनाट्यम शिकवा. त्यांनी गाईड केलं आईला
नर्तनाचं तिला धडे द्या. आणि मग त्यांनी नंबर पण दिला त्या गुरूंचा. स्वाती दातारांकडे मी शिकले आणि मग तिथून माझं शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण सुरू झालं. पण म्हणजे माझं ठरलेलं नव्हतं आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे. मला एवढंच मग माझं ते एक एक डिसिजनमधून डिसिजन झालं की आता इतकं मी नाच शिकली आहे. तर माझी आई माझ्याशी भांडत होती 10वीत मला डिस्टिंक्शन होतं. ती म्हणाली तर सायन्स घे डॉक्टर हो. म्हणलं वा का मग मला इतके वर्ष नाच का शिकवला आणि ह्याच्यामध्ये एवढं अरंगेत्रम विशारद वगैरे झालं माझं 10वीपर्यंत. तर मी एवढं का केलं सगळं कर्ज वगैरे काढून तिने अरंगेत्रम केलं होतं तेव्हा. काय सांगते? होय म्हणलं मग एवढं घाटच नव्हता ना घालायचा. तर मग आता घाट घातलाय तर मला आता आर्ट्स मला घ्यावं लागेल. नाहीतर मी या सगळ्या शिक्षणाला मी काच केलं असं होईल. सायन्स घेतल्यानंतर हे बंद होणार मला माहिती आहे. म्हणून मी आर्ट्स घेतलं आणि म्हणून मग आर्ट्समध्ये पुढे मग ललित कला केंद्रातून आणखी यातलं डीप शिक्षण घेऊया हाच थॉट होता. म्हणून मी नाच शिकले. पण तिथे मला खूप ऑडिशनसाठी मला खूप विचारणा व्हायची शिकत असतानाच. आणि शिकत असतानाच गुड मॉर्निंग महाराष्ट्र नावाचा कार्यक्रम मला मिळाला. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. सो एकातून दुसरं झालं. मी काही ठरवलं नाही काही केलं नाही. हे प्रोडक्शनचं पण तसंच आहे. मी ठरवलेलं प्रोजेक्ट माउंट करायचा मग माझ्यावर जबाबदारी आली एक्झिक्यूट करायची. मग माझ्याकडे चान्सच राहिला नाही. माझ्याकडे ऑप्शनच नव्हता. हॅड टू बिकम प्रोड्युसर. मी साक्षीदार आहे त्या येस यू नो काळाचा. इट वेल. पण मग आता असं म्हटलं आपण की अभिनय, प्रोडक्शन, डान्स का प्राजक्ताच्या कविता अभिनय म्हणजे प्रायोरिटी प्रमाणे कसं प्लेस करणार? अभिनय. कारण आता ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मला माझ्यातली एक गोष्ट जाणवली आहे की मला ना खूप नवनवीन एक्सपिरियन्सेस घ्यायला आवडतात. नवीन आयुष्य जगायला की इथे असं असतं का अच्छा क्युरियस चाइल्ड जे आहे ना ते खूपच बागडते माझ्या मनात. ते लहानपणापासून आहे. तर ते अभिनयात फार सहज शक्य होतं. कारण तुम्ही ॲक्च्युली ॲक्टर्सची डेफिनेशनच आहे ना की तुम्ही कोणाचं तरी दुसऱ्याचं आयुष्य फॉर अ टाईम बिंग तुम्ही ते उधार घेता वा. आणि जगता. अदरवाईज तुम्हाला आता मी पांडूमध्ये विलन होते. मी रानबाजारमध्ये मी सेक्स वर्करचा रोल केला. अदरवाईज मी कसं जगू शकले असते? हे नाहीच ना म्हणजे. तर हे सगळं मला त्या भूमिकांथ्रू जगायला मिळतं. सो हे खूप एनरिचिंग आहे. एका आयुष्यात तुम्ही 100 आयुष्यात जगू शकता. ही या प्रोफेशनची मजा आहे, गंमत आहे. आणि तो तुम्हाला माणूस म्हणून पण खूप सेन्सिटिव्ह बनवतो. EQ IQ इतका स्ट्रॉंग ठेवतो. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आपोआप बनता. सो ते मला खूप फॅसिनेटिंग वाटतं. आणि म्हणून मला आवडीच्या भूमिका करायच्या आहेत. म्हणून ते प्रोडक्शन त्याच्या खालोखाल मी ठेवेन. शूटिंगच्या दरम्यान प्राजक्ता कायम एका ठिकाणी एका कोपऱ्यात एकटी बरेच वेळेला बसलेली मला दिसली आहे. अगदी परवाच्या शूटिंगला पण मी विचारलं ना काय एकटी बसली आहे. मुळात इंट्रोवर्ट आहे ना? हो ना? बिग टाइम. एवढं इंट्रोवर्ट तरीही खूप मित्रपरिवार आहे. तरीही खूप लोकांबरोबर संपर्कात तू असतेस. कसं? मला असं वाटतं ना की मैत्री प्रेम ही नाती ना खूप खोल आहेत. ती फार उथळ मला झेपत नाहीत गोष्टी. सो मी म्हणेन ॲक्वेंटन्सेस असतील माझे किंवा हाय मी ओळखते मी मित्र आहे तो माझा हेही पटकन म्हणत नाही. अनलेस अँड अंटिल मला ती डेप्थ त्याच्यामध्ये दिसत नाही आहे. मला गोईंग इनवर्ड हे जास्त आवडतं. म्हणजे आउटवर्ड यू एक्सपिरियन्स द लाईफ अँड देन अब्झॉर्व इट आणि मग ते डायजेस्ट करा. ते गाई नाही का खाते आणि नंतर रवंथ करत बसते. सो जेवढा काळ तुम्ही बाहेर घालवताय त्याच्यापेक्षा ॲक्च्युली 10% जास्त काळ तुम्ही स्वतःबरोबर ते पचवायला घालवला पाहिजे असं मला खूप वाटतं. आणि मला आवडतो एकांत. मला उगाचच जाऊन गप्पा मारा गॉसिपिंग करा आणि काहीतरी उथळ आपल्या ह्याला करा असं मला अजिबात आवडत नाही. तरी तुम्ही एका ग्रुपचा भाग असता. तुम्ही समाजाचा भाग आहात. त्यामुळे थोडं मी जाते पण एक 5 मिनटं त्या कॉन्व्हर्सेशनमधून काय होत नसेल ना तर कधी गेले मी तिथून लोकांना पण कळत नाही. सटकले. आणि मला आवडतो एकटं राहायला. मला खूप आवडतं. इट गिव्स मी सो मच प्लेजर पीस सॅनिटी कंटेंटमेंट. या दिस इज डीप. पण काही गोष्टी ठरवते ट्राय करून बघते. एकदा त्या वर्क झाल्या की मग ते तशाच पद्धतीने झालं पाहिजे असं एक माझं ऑब्झर्वेशन आहे. रिसर्च टीमचं पण ते ऑफकोर्स ऑब्झर्वेशन आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की दर महिन्याच्या 6 तारखेला प्राजक्ता माळी
त्यांच्या ज्वेलरी ब्रँडचं नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतात. येस. का 6 तारखेला? कारण तुमची बर्थ डेट पण नाही आहे. जन्मतारीख पण नाही. 6 तारखेला लॉन्च झालं होतं, जानेवारी 6ला लॉन्च झाला होता. सो तीच 6 तारीख कंटिन्यू ठेवली आहे की दर महिन्याच्या मग 6 तारखेला आम्ही लॉन्च करू. दॅट्स इट. 6 तारखेला प्राजक्त राज 6 तारखेला प्राजक्त राज लॉन्च झालं फक्त आणि फक्त त्या कारणासाठी प्राजक्ताजी 6 तारखेला दर महिन्याला एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतात. या मागे कुठलंही काही सुपरस्टिशन नाही, नाही. या मागे कुठलीही हिडन सिक्रेट नाही. प्राजक्ता इंट्रोवर्ट आहे पण म्हणून ती अबोल आहे असं नाही. आणि प्राजक्ता जरी इंट्रोवर्ट असली तरी तिची एक्स्ट्रोवर्ट मैत्रीण काय म्हणते आपण बघूया. ओके. हाय प्राजू. सगळ्यात आधी तू हा व्हिडिओ जर बघत असशील तर आय वॉन्ट टू टेल यू की मला तुझा प्रचंड अभिमान आहे. मला तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. एक अभिनेत्री म्हणून तू सक्षम आहेसच, पण तुझ्यातली सहनशीलता, तुझ्यातलं धैर्य हे लोकांना पावला पावलावर दिसतं. मला सुद्धा दिसतं. एक वेगवेगळे रोल्स हाताळणारी, म्हणजे हास्य जत्राची अँकर म्हणून, प्राजक्ताची करता धरता म्हणून जेव्हा तू हे सगळे रोल्स एकत्र हाताळतेस तेव्हा त्याच्यात एक प्रचंड ग्रेस असतो, एक प्रचंड आनंद असतो तुझ्या चेहऱ्यावर. कुठूनही असं वाटत नाही की की करायचे म्हणून तू करतेस. आणि ती इतकी गोड गोष्ट आहे ना तुझ्या बाबतीत. मला वैयक्तिक जर का तू विचारशील की मला तुझ्याबद्दल खरंच काय आवडतं तर ते म्हणजे तुझं निखळ हास्य आणि ज्या प्रकारे तू आनंदी राहतेस, ज्या प्रकारे तू लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी सतत स्प्रेड करत असतेस प्राजू. आय थिंक दॅट इज ॲब्सोल्युटली एन्ड्युअरिंग. म्हणजे ते बघूनच मी खूप खुश होते. आज तू इतकं तुझी स्पिरिच्युअल साईड, तुझी मेडिटेटिव्ह साईड जी आहे ती इतकी स्वतःहून डेव्हलप केली आहेस आणि ते तू फक्त स्वतःपर्यंत त्याचं नॉलेज किंवा अवेअरनेस ठेवलं नाहीयेस. सापडेल त्याला तू हे सांगतेस. कारण ज्या गोष्टींनी तुला आनंद दिलेला आहे, ज्या गोष्टींनी तुला खूप तुझ्या स्ट्रगलच्या काळातनं बाहेर काढलेलं आहे, त्या गोष्टी तुला जगाबरोबर शेअर करायला आवडतात. आणि आय थिंक दॅट इज सच अ प्युअर थिंग अबाउट यू. सो ती गोष्ट मला फार फार आवडते तुझ्याबद्दल. मैत्रीण म्हणून मला खरंच खूप आनंद आहे की आपल्या दोघींचा एक बॉन्ड आहे. आणि एक अभिनेत्री म्हणून तुझ्यावर प्रचंड प्रचंड अभिमान आहे. कारण तू जे बोलतेस ते तू करून दाखवतेस. आणि ही गोष्ट सगळ्यांनाच जमते असं नाहीये, पण ती तू करून दाखवतेस. सगळ्यांना एकत्र घेऊन ते तू करतेस. आणि it is just amazing to see. It is amazing to see your success. It is amazing to see की ज्या प्रकारे तू पॉझिटिव्ह आहेस, ती पॉझिटिव्हिटी माणसांमध्ये, जगात, तू ज्या परिसरात वावरतेस तिकडे ती रिफ्लेक्ट होते. आणि आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू. आणि आय विल ऑलवेज सपोर्ट यू. विशिंग यू ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट फॉर everything that you do in life. How sweet, how sweet, how sweet. Thank you so much. तुम्ही हा व्हिडिओ मागून इथे दाखवताय. थँक्यू माय ओल्ड फ्रेंड अमृता खानविलकर. थँक्यू अम्मो. तिने पण कोर्स केलाय, ब्रीदिंग टेक्निक केली तिने. आता नुकतीच केदारनाथची यात्रा पण अमृता आणि तुझी झाली. त्याबद्दल काही आमच्या MHJ अनप्लग्ड आणि सोनी मराठीच्या व्ह्युअर्सना खास माहिती या स्पिरिच्युअल जर्नीबद्दल. पुन्हा एकदा त्याला एक थोडी आध्यात्मिक बाजू आहेच की तुम्हाला हे जे शरीर मिळालं आहे ते तुम्ही कुठे कुठे नेताय, डिसिजन आहे ना, तुमची फ्री विल आहे. सो माझ्या डोक्यात हे लहानपणापासून कुठेतरी होतं मनामध्ये की आपल्याला बघायचं आहे केदारनाथ, आपल्याला ज्योतिर्लिंग काय असतं हे असे लहानपणी मला प्रश्न पडलेले आहेत. आणि मग नंतर ते डेव्हलप झाले की आपण करूया 12 ज्योतिर्लिंग यात्रा. आणि तिला पण जायचं होतं केदारनाथला. आणि केदारनाथला एकटं जाणं म्हणजे बापरे शक्य नाही. तर तिला जसं कळलं की मी जातीये माझ्या फॅमिली बरोबर, ती म्हणली प्लीज मला ने. म्हटलं तू बोर नाही होणार माझ्या फॅमिली बरोबर? ती नाही तू आहेस ना, मला यायचंय कारण मला माहिती मी एकटी नाही जाऊ शकणार. ती काय म्हणत ना फॅमिली मेंबर झाली. वा, अशी ती वागली. पण पहिली टूर असेल इंडस्ट्री मधनं कोणी असं फॅमिली बरोबर आलं? या ॲब्सोल्युटली फर्स्ट ट्रिप. आता फॅमिली बरोबर हे सगळेजण होते, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये गप्पा टप्पांमध्ये हे असेल ना, प्राजक्ता नाव कसं काय ठेवलं?
सो माझ्या आईला माझं नाव लीना ठेवायचं होतं, कारण लीना? लीना चंदावरकर एक नावाच्या Of खूप course. सो तिला लहानपणीच असं वाटलं की माझा चेहरा त्यांच्यासारखा आहे, त्यामुळे तिला माझं नाव लीना ठेवायचं होतं. पण जेव्हा तिने हे डिक्लेअर केलं, पोलीस लाईनमध्ये आम्ही राहायचो, तेव्हा अजून एक बाळ होतं शेजारच्या त्याच लेनमध्ये, त्यांनी तिचं नाव लीना ठेवलं. मग ती चिडली. मग म्हटलं आता वेगळं काहीतरी, आता मी नाही ठेवणार लीना नाव. मग आमच्या दारामध्ये प्राजक्ताचा सडा पडायचा. वाव. मग ठरलं How cool. प्राजक्ता. पण Simple. मेकअप केलेली प्राजक्ता हा. आणि इंस्टाग्राम वरती बिंदास नॉन मेकअप आहे तशी लाईव्ह जाणारी प्राजक्ता, कधी असं ते, कारण खूप लोक असं म्हणतात ना की अरे मी आता काय FB लाईव्ह नाही करू शकत, इन्स्टा लाईव्ह नाही करू शकत, आय एम नॉट डेक्ड अप, बट यू आर व्हेरी चिल अबाउट चिल अबाउट इट. ॲक्च्युली कारण एका नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा ह्या दोन बाजू आहेत, की एक जी माझं प्रोफेशन डिमांड करतं म्हणून एक फॅशनेबल असणं, एक डेक्टअप असणं, इट इज अ नीड, इट इज डिमांड ऑफ दॅट प्रोफेशन. तुम्ही सोशल मीडियावर असणं आणि तुम्ही तसं प्रेझेंट होणं, तुम्ही डिझायरेबल असणं ही गरज आहे. पण म्हणून तुम्ही आयुष्यात तसं असलं पाहिजे असं नाही. तर निळू फुले एवढे छान निगेटिव्ह कॅरेक्टर्स करायचे, पण किती गोड माणूस होता. डझंट मॅटर ते निगेटिव्ह भूमिका करतात, पण ते खऱ्या आयुष्यात कोण आहेत हे अतिशय भिन्न आहे ना. आणि उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, समाजासाठी प्रचंड काम. प्रचंड समाजकार्य केलेल्या व्यक्ती आणि असे खूप आहेत म्हणजे माणसं. तर पुन्हा एकदा मी माझं प्रोफेशन म्हणून मी ज्या गोष्टी करते तो प्रोफेशनचा भाग म्हणून करते, पण मी खऱ्या आयुष्यात गिवन अ चॉईस ॲब्सल्युटली कॉटन सलवार कुर्तामध्ये दिवस घालवीन विदाऊट मेकअप, वेणी घालून, अशी आहे मी. अतिशय वृक्ष आयुष्य जगते, हे तुम्हाला माहिती असेल तर. अतिशय सोपं साधं वरण भात, तूप इज माय फेवरेट डिश. मला प्राजक्ताची ही जी बाजू दिसते, आणि आय डोंट नो म्हणजे बघ तुला पटतंय का, मला हे जगणं वृक्ष नाही वाटत. हा आपण ठरवलेला चॉईस आहे. बाबा पोलिसात होते येस येस येस. आणि बाबा संध्याकाळी घरी आल्यानंतर आधी टीव्ही बंद करायचा, आ, ते बूट नंतर काढायचे, आधी टीव्ही बंद करायचे, मग परत बाहेर जायचं आणि मग बूट काढायचे. पण आता त्या टीव्ही माध्यमामध्येच हो, सगळ्यात जास्त प्रसिद्धी मुलीला मिळाली. कर्म कम्स बॅक टू यू. त्यांनी 10वी पर्यंत केबल घेतलं नाही घरामध्ये. माझ्या 10वी पर्यंत घरात केबल नव्हतं. सो मी जेव्हा रियालिटी शोमध्ये फीचर झाले, मला ॲक्च्युली समोरच्यांच्या घरी जाऊन माझा शो बघायला लागला. रादर मी रिअल टेलिकास्ट पाहू शकले नाही कारण मी बाहेर होते, तर मला रिपीट टेलिकास्ट बघायला लागला. आधी अख्ख्या दुनियेने पाहिला होता, मला शाळेत कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या की अरे छान झालं एपिसोड, म्हटलं मी नाही बघितलं. पण असं दहशत होती म्हणजे घरामध्ये पोलीस असल्या कारणाने, आणि बाबांचं एक तर CID खातं पण इतकं प्रॉमिनंट खातं. नाही, पण ते हवालदार होते त्यामुळे ते तसे असे हे नव्हते एवढे, पण ते खूप प्रेमळ आहेत. माझे पप्पा ना शिस्तीच आहेत, खूप खूप शिस्त. त्यांचं असं म्हणतं, आजही 4च्या ठोक्याला चहा नाही मिळाला ना त्यांना, ते 4-5ला मला फोन करतात, सोनी अजूनही तुझ्या आईने मला चहा दिलेला नाहीये. सोनी म्हणजे आमची प्राजक्ता. आता प्राजक्ता, सोनी मराठी नाही, महाराष्ट्राची. सो आजही 9च्या ठोक्याला त्यांचा ब्रेकफास्ट होतो, 1च्या ठोक्याला जेवण होतं, 4ला डॉट चहा होतो. हे त्यांचं वेळापत्रक बदलत नाही. रोज त्याच टायमिंगला 9:30ला ते झोपतात, 6ला ते उठतात, ते फिरायला जातात, 7ला ते घरी येतात. हे ना टायमिंगच बदलत नाही त्यांचं. पण प्राजक्ता आईच ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं सगळं तारांबळ असेल ना, एकदम म्हणजे तारांबळ, डिफरंट ॲब्सोल्युटली लाईफ. नो, मी माझ्या 10 पट पुढे आई आहे. मी वर्सेस आई म्हणजे 1 वर्सेस 10 आहे. इतकी ती एनर्जेटिक आहे, इतकी ती विल पॉवर तिची इतकी स्ट्रॉंग आहे, इतकी जिद्दी आहे ती. एकदा ठरवलं की ठरवलं. आणि मला वाटतं ते पण तिच्या आहे ना वडिलांकडून तिला आलं आहे. माझ्या आजोबांनी म्हणजे आईच्या वडिलांनी वयाच्या 80व्या वर्षी नवं घर बांधलं. आणि आम्ही समजवतो की आता अण्णा कुठे, आता 80व्या वर्षी कुठे घरवीर. पण आणि प्रॉब्लेम असा होता की त्यांना त्यांची पेन्शन बंद झालेली फॉर सम रिझन, लॉंग बॅक, 30 वर्षांपूर्वी, ते 40 वर्षांपूर्वी काहीतरी, ती त्यांना परत सुरू करायची होती. आणि ते त्याच्यासाठी खेटे घालायचे कुठे मुंबई, पुणे, कोर्ट, ह्याव त्याव. त्यांचा मुद्दा व्हॅलिड होता की मला मिळाली पाहिजे पेन्शन, का बंद झाली वगैरे वगैरे, काहीतरी मिसहॅप होता तो. तर ते पेन्शन मला मिळणार आणि त्या पैशातून मी घर बांधणार.
असं त्यांचं विजन होतं. आणि आम्ही थकलो होतो की अण्णा नको, तुमची तब्येत कशाला धावपळ करता, पण आर्मी मॅन ना, त्यामुळे ते एकदम पप्पा असे आता स्लाउच होऊन चालतात, पण ते त्यांना चला ओ ते हाताला पकडून येतात असं आहेत ते. सो त्यांनी ती पेन्शन मिळवली आणि त्यांनी घर बांधलं 80व्या वर्षी. तर मला असं वाटतं की हे ना तिला तिच्या घरातून मिळालंय, तो ती जिद्द, ते सगळं की मी करणार. तर मला इतकं इन्स्पायर व्हायला होतं आणि मी फक्त एकच मागणं मागते देवाकडे की माझ्या 80व्या वर्षी मला असं ठेव. संपूर्ण कुटुंबाची, मित्रमैत्रिणींची, ज्यांची ओळख पाळख नुकती झाली आहे त्यांची सुद्धा अत्यंत विनम्रपणे काळजी घेणारी अशी ही प्राजक्ता माळी ह्या सध्याच्या काळात समाज माध्यमांकडे काय बघ? गहन. मला आयुष्यात कशाचीच भीती वाटली नव्हती, पण मला आता यांची भीती वाटायला लागली आहे, समाज माध्यमांची, सोशल मीडिया. मला सायबर क्राईम महासंचालकांना भेटायची संधी मिळाली, मी त्यांना भेटले. त्यांनी तर मला आणखी एक माझा वेगळाच पर्स्पेक्टिव्ह ओपन करून दिला. त्याच सायबर पोलिसांनी 2 व्यक्तींना पकडलं, 2 बिचारी मुलं 19-20 वर्षांची, ज्यांना माहीतच नाही ते काय करतायत आयुष्यात, ते शिकतायत आत्ता. आणि मला एकाला फोन लावून दिला त्यांनी, त्याला पकडला होता, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये होता. तर त्याला मी विचारलं की दादा तू का केलंस असं, काय म्हणणं काय होतं तुझं, मला जेन्युइनली जाणून घ्यायचं होतं की काय असावं बरं ह्यांचं, का तू हे. त्यांनी एक प्रोफाईलच उघडलं होतं आणि त्याच्यामध्ये फक्त माझेच व्हिडिओ होते पण खराब होते. तर म्हणलं का केलंस दादा, नाही तुम्ही ट्रेंडिंगमध्ये होता असं म्हणाला तो. आणि मी थकले. ॲक्च्युली तो फॅन आहे माझा आणि तो काही टाकायचं म्हणून तो टाकत होता आणि त्यांनी काहीही टाकलं आणि त्याला कळतच नव्हतं की त्यांनी काय केलं आहे. तो प्लीज माझ्या घरी सांगू नका, माझे वडील मला चापकानं मारतील, हे त्यांनी शेवटची विनंती केली. पुलाखालनं इतकं पाणी गेलंय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सोशल मीडियाच्या बाबतीत तू काय सांगशील? डोंट शेअर युअर पर्सनल लाईफ ऑन सोशल मीडिया अँड आय विल नॉट डू इट हेन्सफोर्थ. ती मला गोष्ट फार आवडते की एक मोठा हत्ती आहे आणि 4 माणसं असतात, एकाच्या हातात शेपूट आलं, एकाच्या हातात सोंड आली, एकाच्या हातात पाय आलं. आपल्याला खरी सत्यता आपल्यापर्यंत कदाचित कधीच येणार नाही, आपल्याला कधीच पूर्ण पिक्चर माहितीच नसतं आणि जे काय आपल्या हाताला लागेल तेवढ्यावर आपण बोलत असतो, व्यक्त होत असतो, असं नाही आहे. ते खरं सत्य नाही आहे किंवा ते टोटल सत्य नाही आहे. सो बी माइंडफुल. मोहमाया झालं, या मोक्षाकडच्या गप्पा झाल्या. मोहमाया आणि मोक्षाच्या मध्ये एक आहे ना गोष्ट प्राजक्ताजी, आयुष्य. आणि आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? काय ते? प्रेम. आणि प्रेम बाई. म्हटल्यानंतर काय? अगं बाई, म्हणजे प्रेम नाही, प्रेम आहे. प्रेम खूप आहे माझं स्वतःवर, ऑफकोर्स, माझ्या कामावर. पण कवितेमध्ये तर जे प्रेम दिसतंय ते फक्त स्वतःबद्दलच नाही आहे ना? नाही, ऑफकोर्स नाही. आय हॅव बीन इन रिलेशनशिप्स ऑफकोर्स. या. सो मूड थोडासा बदलूया, थोडा शायराना अंदाज. मी काही चिठ्ठ्या देणार, ठीक ठीक. त्यातल्या 2 चिठ्ठ्या उचलायच्या. ओके. त्या 2 चिठ्ठ्यांमधल्या शब्दांचं कॉम्बिनेशन करून आत्ता इथे सुचलेली फ्रेश प्राजक्त प्रभा आम्हाला ऐकायची. ओ माय गॉड. ओके, करूया. या. ओके. ओहो, एकांत. वा. नेकीवर म्हणजे पुछपुछ. या चिठ्ठ्यांमध्ये काय लिहिलं हे प्राजक्ताला माहिती नव्हतं. नेकीवर पुछपुछ पिंक कलरच्या चिठ्ठीमध्ये एकांत आलेलं आहे. आणि पाऊस. बर, आता कसं म्हणजे. हां, ओके. पाऊस आणि एकांत. असं मला खूप साधं लिहायला आवडतं आणि आता जे इम्प्रॉम्प्टू, जे फर्स्ट थॉट जे येत आहेत ना, ते मी आता बोलते, तुमच्यासमोर सादर करते.
एकांत. एकांत हा कधीच एकटा नसतो. एकांत हा कधीच एकटा नसतो, कारण तो नेहमीच कोणा ना कोणाच्या तरी बरोबर असतो, जसा तो आहे माझ्याबरोबर. आणि तू मला खूप प्रिय देखील आहेस. होय होय, इतकाच प्रिय जितका मला प्रिय पाऊस आहे. क्या बात है प्राजक्ता जी, अमेझिंग. सिंपल. या निमित्ताने पहिलं वहिलं काव्य ह्या गप्पा संपू नये असं वाटतच आहे, पण जाता जाता टिपिकल क्वेश्चन्स, रॅपिड फायर. ओहो, ओके. प्राजक्ता जर अभिनेत्री आणि नृत्यांगना नसती तर काय असती? शिक्षिका. एक ड्रीम कॅरेक्टर. ड्रीम कॅरेक्टर हेच आता की पॅन इंडिया लेवलवरचं एखादं वुमन सेंट्रिक प्रोजेक्ट. विश यू ऑल द बेस्ट. ड्रीम प्रोजेक्ट. सेम थिंग, राईट? या. एक गोष्ट जी बदलावीशी वाटते. ओके ओके, आय कॅन गो डीप. येस प्लीज. महिलांकडून त्यांचं आयुष्य जगण्याविषयीच्या त्यांच्याविषयीचे ठोकताळे दृष्टिकोन लोकांचा टुवर्ड्स विमेन. डीप. डीप. या पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न, हा प्रश्न कधी बदलणार नाही. या पॉडकास्ट किंवा हे पॉडकास्ट जोपर्यंत मी करतोय तोपर्यंत ह्या पॉडकास्टचा हा शेवटचा प्रश्न असावा अशी माझी इच्छा आहे. प्राजक्ता, शेवटचा प्रश्न. महाराष्ट्राची हास्य जत्रा काय आहे तुझ्यासाठी? मी इथे असताना मी डेफिनेटली स्ट्रेस फ्री असते, मी हसत असते खूप, आणि त्या एनर्जीमध्ये असते ना, ती एनर्जी रिफ्लेक्ट होते तुमची पुढे 2-3 दिवस. तुम्ही त्या हाय एनर्जीमध्ये असता ऑटोमॅटिकली. ठीक आहे. दॅट्स ए. ऑल्सो मला असं वाटतं ना की हे मी लाईफ टाईमसाठी काहीतरी करते आहे. मी माझ्या 80व्या वर्षी मी जत्रेचे एपिसोड बघणार आहे आणि हसणार आहे. आणि आय एम व्हेरी व्हेरी शुअर की काही प्रेक्षक हे आत्ता आपण बनवून ठेवतो, एक संच अख्खा कितीतरी 1000 एपिसोड्सचा आपण बनवू, जो लोक त्यांच्या आयुष्यभर पिढ्यानपिढ्या तो रिव्हिजिट करत राहणार आहेत. आणि हे अनडाईंग आहे. ही काही मालिका नाही ना की आपल्याला सुरुवात मध्ये शेवट माहिती आहे आणि एकदा गोष्ट कळली आणि टेकिंग कळलं तर आपण बोर झालो. नाही, आजही जुनं पुराणं एखादं स्किट तितकंच हसवतं. रॅदर तेव्हा जितकं हसवलं नव्हतं तेवढं आता जास्त हसवतं, कारण त्यातले आणखी मायन्यूट कंगोरे कळायला लागलेत. सो ह्याला मरण नाही आहे. सो आपण हे आत्ता, मला याचा आत्यंतिक अभिमान आहे एकतर आपण अशा प्रोजेक्टचा भाग आहोत की जो प्रोजेक्ट लोकांच्या आयुष्यात आत्यंतिक आनंद आणतोय, त्यांच्या आयुष्यातले काही क्षण अतिशय स्ट्रेस फ्री करतोय, जे आत्ता अत्यंतिक महत्त्वाचं आहे या कलियुगामध्ये. आणि हे एक पुण्यकर्मच मी मानते. सो मला असं वाटतं हे लाईफ टाईमसाठी काहीतरी बनवतोय आपण. थँक्यू सो मच. प्लेजर. एक अभिनेत्री, नृत्यांगना, कवयित्री आणि एक निखळ व्यक्ती, आमच्या सगळ्यांची मैत्रीण, फरसाण न खाणारी पण फरसाण प्रिय प्राजक्ता माळी, थँक्यू सो मच. माय प्लेजर. MHJ अनप्लगचा हा होता प्राजक्ता माळी स्पेशल पॉडकास्ट एपिसोड. MHJ अनप्लग्ड या सिरीजला तुम्ही जो रिस्पॉन्स देताय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. प्लीज 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 सोनी मराठीच्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा. सोनी मराठीचे डिजिटल प्लॅटफॉर्म्स लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत रहा सोनी मराठी. मोरे, वाव, यू आर लुकिंग स्मार्ट. ब्लॅक मी रॉकेल मला द्यायची, ब्लॅकचे पैसे ती घ्यायची, रांगेत 2-2, 3-3 तास मला उभं करायची. पहिल्यांदा आयुष्यामध्ये कपडे घातले नाटकातले, म्हणजे आता 20-25 वर्ष झाले. हा किस्सा, म्हणजे ही गोष्ट मला आयुष्यात कधी सांगितली नाही त्याने. काय तेच त्या माणसाचं. फर्स्ट ऑफ ऑल आपण खूप भांडतो, बट आय रिअली लव्ह यू अ लॉट.